मनूचा विरोध का? दुसरा भाग. इंग्रजांच्या शासनकाळात इंग्रजांच्या हिताशी बांधिलकी असणारे व ख्रिस्ती धर्माशी इमान राखणारे काही पाश्चात्य लेखक भारतीयांच्या मनात प्रत्येक अशा वस्तू व व्यक्तीबद्दल योजनाबद्ध पद्धतीने विरोधी संस्कार ठसवीत व स्वत्वभंगाचे षड्यंत्र रचित की ज्यांचा परंपरागत रूपाने भारताची अस्मिता, गरिमा व महिमा यांच्याशी घनिष्ठ संबंध असे. अशा रीतीने भारतीयांच्या विरोधी परंपरेचा पाया घातला गेला. शासनाच्या फोडा व राज्य करा या कूटनीतीमुळे व मेकालेद्वारा प्रवर्तित कूट शिक्षण नीतीच्या आधारे त्यांनी काही भारतीयांना आपल्या रंगात रंगविण्यात यश मिळविले. अशा भारतीयांनी या परंपरेस केवळ जिवंतच ठेवले नाही, तर तिच्या वाढीस हातभार लावला. याच परंपरेत वाढलेले काही लोक व वर्ग ज्यांनी सर्वप्रथम समाज व्यवस्थापक आदी विधिनिर्माता महर्षी मनू व त्यांचे मूळ संविधान शास्त्र अर्थात मनुस्मृतीस आपल्या निंदात्मक टीकेचे केंद्र बनविले. आज स्थिती अशी आहे की इंग्रजी परंपरेत लिहिलेल्या भाषांवर व ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून त्यांना आधारभूत मानून मनू व मनुस्मृतीचा विरोध करणे हे काही सामाजिक वर्गाचे एक लक्ष्य बनले आहे, तर इंग्रजी अभिमानी लोकांच्या परिपाठाप्रमाणे व काही राजकीय पक्षांचे निवडणुका जिंकण्याचे ते एक साधन बनले आहे. आमच्या राजकारणी मंडळींची गोष्ट काही वेगळीच आहे. काही वर्षांपूर्वी काही लोक पार्टी विभाजन झाल्यावर एकाच रात्रीतून मनुपुत्राचे गैरमनुपुत्र बनले व सार्वजनिक व्यासपीठावरून मनू, मनुस्मृती व मनुपुत्रांवर तोंडसुख घेऊ लागले. एका राजकीय पक्षाने सत्ता हस्तगत करण्यासाठी मनुवाद यासारखा नवा मुद्दा शोधून काढला. काही वर्षांपूर्वी जयपूर येथील उच्च न्यायालयाच्या परिसरात जेव्हा आद्य विधी प्रणेता असल्यामुळे मनूचा पुतळा उभारला गेला, तर काही लोकांना त्या मूर्तीमुळे न्याय, न्यायालय व संविधान यांना मोठा धोका असल्याचे भविष्यदर्शन घडले व त्यांनी ती मूर्ती विवादाचा विषय बनविली, जी आज त्याच न्यायालयात एका प्रकरणाच्या रूपाने विचाराधीन आहे. वस्तुस्थिती अशी होती की प्रतिमा विरोध ही आपल्या राजकीय खेळीची खूण बनविण्याचा सुयोग समजून काही लोक या गोष्टीचा अधिकाधिक लाभ घेण्यास सिद्ध झाले होते. आश्चर्य तर तेव्हा होते जेव्हा अशी माणसे मनुस्मृतीचा विरोध करताना आढळतात की ज्यांनी मनुस्मृती वाचलेली तर नसतेच, परंतु तिच्याबद्दल प्राथमिक माहितीही त्यांना नसते. एके दिवशी मला उच्च शिक्षित, विद्याविभूषित असे एक गृहस्थ भेटले. त्यांनी तुलसीदासांची एक चौपाई, ढोल गंवार शूद्र पशु नारी ये सब ताडन के अधिकारी, हा मनूचा श्लोक असल्याचे सांगून मनूची निंदा करू लागले. यावरून सहज अनुमान निघते की मनूच्या विरोधकांना मनू व मनुस्मृतीबद्दल सामान्य आवश्यक ज्ञानही नसते. सामान्य माणसाचे सोडाच, पण डॉक्टर आंबेडकरांसारखा व्यापक अभ्यासूही मनुविरोधी प्रवाहात इतका वाहत गेला की प्रत्येक शूद्र विरोध त्यांना मनुविहित दिसू लागला. शंकराचार्य लिखित शूद्रविरोधी वचने सुद्धा त्यांनी मनुस्मृती प्रोक्त म्हणून मनूच्या खात्यावर वर्ग केली. साधारण लेखकामध्ये मनूविषयी जी अराजकता आढळते तिचे विवरण विस्तृत आहे. या सर्व गोष्टी हेच सुचवितात की मनुस्मृती गांभीर्यतापूर्वक वाचली जात नाही. असे पाहण्यात आले आहे की मनू व मनुस्मृतीचा विरोध करणाऱ्यांचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. एक असा की ज्यांनी मनूचे वाचन पूर्वग्रह दूषित इंग्रज समीक्षकांच्या व त्या परंपरेच्या माध्यमातून केले आहे व जे प्राचीन भारतीय साहित्यात कालमानानुसार झालेल्या परिवर्तन व प्रक्षेपाबाबत परिचित नाहीत. दुसरा प्रकार असा की ज्यांनी मनुस्मृतीच्या मूळ व प्रक्षिप्त दोन्ही पक्षांचे चिंतन मनन न करता वाचन केले आहे.
तिसरा प्रकार असा की काही भ्रांतीमुळे, पूर्वग्रहामुळे व निहित स्वार्थामुळे मनूचा विरोध हे आपले लक्ष्य त्यांनी मानले आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की महर्षी मनूचे व्यक्तित्व व कर्तृत्व निंदेस वा विरोधास पात्र नाही. महर्षी मनू हा भारतीयांसाठी अभिमानाचा व गौरवाचा विषय आहे. भारतात मनूची प्रतिष्ठा. महर्षी मनू अशी पहिली व्यक्ती आहे जिने जगाला एक व्यवस्थित, नियमबद्ध, नैतिक व आदर्श मानवीय जीवन जगण्याची पद्धत शिकवली. तो मानवाचा आदी पुरुष आहे, आद्य धर्मशास्त्रकार आहे, आद्य विधी प्रणेता, आद्य विधिदाता, आद्य समाज व राजनीती व्यवस्थापक, आद्य राजर्षी आहे. मनू हेच असे प्रथम धर्मगुरू आहेत ज्यांनी यज्ञ परंपरेचे प्रवर्तन केले. त्यांनी रचलेले धर्मशास्त्र, ज्यास आज आपण मनुस्मृती या नावाने ओळखतो, हाच सर्वात प्राचीन स्मृती ग्रंथ आहे. आपल्या साहित्याचे व इतिहासाचे अवलोकन करा. वैदिक साहित्यापासून ते आधुनिक काळापर्यंत एक सुदीर्घ परंपरा त्या शास्त्रकारांची, साहित्यिकांची, लेखकांची, कवींची व राजा महाराजांची आढळते, ज्यांनी मुक्त कंठाने मनूची प्रशंसा केली आहे. वैदिक संहितामध्ये व ब्राह्मण ग्रंथामध्ये मनूची वचने औषधासमान हितकारी व गुणकारी अशी गौरविली आहेत. महर्षी वाल्मिकी आपल्या रामायणात मनूस एक प्रमाण धर्मशास्त्रज्ञ म्हणून संबोधितात व हिंदूत भगवंताच्या रूपात पूज्य श्रीराम आपले आचरण शास्त्रसंमत असल्याचे सिद्ध करण्यासाठी मनूचे श्लोक उद्धृत करतात. महाभारतात अनेक ठिकाणी मनूला सर्वोच्च धर्मशास्त्री व न्यायशास्त्री या रूपाने उल्लेख केला आहे व मनूचे हे धर्मशास्त्र परीक्षण सिद्ध असल्याचे घोषित केले आहे. अनेक पुराणांत मनूस आदी राजर्षी, शास्त्रकार इत्यादी विशेषणांनी विभूषित करून त्यास लोकहितकारी व्यक्ती म्हणून वर्णिले आहे. निरुक्तात आचार्य यास्क यांनी मनूचे मत उद्धृत करून वडिलोपार्जित संपत्ती विभाजनासाठी प्रमाण मानले आहे. कौटिल्य अर्थशास्त्रात चाणक्याने मनूस प्रमाण रूपाने उद्धृत केले आहे. स्मृतिकार बृहस्पती मनूच्या स्मृतीस सर्वश्रेष्ठ प्रमाण मानून त्याविरुद्ध स्मृतींना अमान्य घोषित करतात. बौद्ध कवी अश्वघोषाने आपल्या वज्रोकोपनिषदात मनूची वचने प्रमाण रूपाने उद्धृत केली आहेत. याज्ञवल्क्य स्मृती मनुस्मृतीवरच आधारित आहे. सर्व धर्मसूत्रात व स्मृतीत मनूची वचने सर्व समर्थनार्थ वापरली आहेत. वल्लभीचा राजा धारसेनच्या 571 ईस्वीच्या शिलालेखात मनुधर्म हा प्रमाण असल्याचे घोषित केले आहे. शहाजहान बादशहाचा पुत्र दारा शिकोहने मनूस प्रथम मानव दर्शविले आहे, ज्यास यहुदी, ईसाई, मुसलमान आदम या नावाने संबोधतात. गुरु गोविंद सिंहांनी दशम ग्रंथात मनूची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. आर्य समाजाचे प्रवर्तक महर्षी दयानंदांनी वेदानंतर मनुस्मृतीसच धार्मिक बाबतीत प्रमाण मानले आहे. श्री अरविंदांनी मनूस अर्धदेव या रूपात सन्मानित केले आहे. श्री रवींद्रनाथ टागोर, डॉक्टर राधाकृष्णन, पंडित जवाहरलाल नेहरू आदी राष्ट्रनेत्यांनी मनूस प्रथम लॉ गिव्हर म्हटले आहे. अनेक विधिज्ञ व न्यायमूर्ती उदाहरणार्थ D.N. मुल्ला, N. राघवाचार्य आदींनी स्वरचित हिंदू लॉ संबंधी ग्रंथात मनूच्या विधानात ऑथॉरिटी घोषित केले आहे. मनूच्या या वैशिष्ट्याच्या आधारेच लोकसभेत भारताचे संविधान प्रस्तुत करताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी व जयपुरात डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचे अनावरण करताना तत्कालीन राष्ट्रपती R. व्यंकटरमणांनी डॉक्टर आंबेडकरांना आधुनिक मनू या संज्ञेने गौरविलेले आहे. विदेशात मनूची प्रतिष्ठा. मनूची प्रतिष्ठा, गरिमा व महिमा यांचा प्रभाव व प्रसार विदेशातही भारतापेक्षा कमी राहिला नाही. ब्रिटन, अमेरिका,
जर्मनी येथून प्रकाशित एन्सायक्लोपीडियामध्ये मनूचे मानवजातीचा धर्मशास्त्रकार, आद्य विधी प्रणेता, आद्य न्यायशास्त्री व आद्य समाज व्यवस्थापक असे वर्णन केले आहे. मनूच्या विचारांचे समर्थन करीत आपल्या पुस्तकात मॅक्स मुलर, ए मॅकडॉनल, बी कीथ, पी थॉमस, लुईस रेनो इत्यादी पाश्चात्य लेखकांनी मनुस्मृतीस धर्मशास्त्राबरोबर एक लॉ बुक असेही मानले आहे व त्याच्या विधानांना सार्वभौम, सार्वजनिक व सर्वांसाठी कल्याणकारी असे म्हटले आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती सर विलियम जोन्सनी तर भारतीय विवादांच्या निर्णयात मनुस्मृतीची अपरिहार्यता पाहून संस्कृत भाषा शिकली व मनुस्मृतीचा अभ्यास करून तिचे संपादन केले. जर्मनीचा प्रसिद्ध तत्वज्ञ फ्रीडरिच नीत्शेने तर असेही म्हटले की मनुस्मृती बायबलहूनही उत्तम ग्रंथ आहे, तिच्याशी बायबलची तुलना करणे हे पाप आहे. अमेरिकेत प्रकाशित एन्सायक्लोपीडिया ऑफ द सोशल सायन्सेस, केम्ब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया, कीथ रचित हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर, भारतरत्न पा वा काणे रचित धर्मशास्त्राचा इतिहास, डॉक्टर सत्यकेतु रचित दक्षिण पूर्वी और दक्षिण एशिया में भारतीय संस्कृति इत्यादी पुस्तकांत विदेशामध्ये मनुस्मृतीचा प्रभाव व प्रसार यांचे जे विवरण दिले आहे ते वाचून प्रत्येक भारतीय आपल्या भूतकाळाचा अभिमान बाळगू शकतो. बाली द्वीप, ब्रह्मदेश अर्थात म्यानमार, फिलिपाईन्स, थायलंड, चंपा म्हणजे दक्षिणी व्हिएतनाम, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ इत्यादी देशांत आढळलेल्या शिलालेखावरून व तेथील प्राचीन इतिहासावरून असे आढळते की तेथे मुख्यत्वे करून मनूच्या धर्मशास्त्रावर आधारित कर्मानुसार वर्णव्यवस्था राहिली आहे. मनूच्या विधानांना सर्वोच्च महत्त्व दिले जात होते व त्यानुसार न्याय होत होता. शिलालेखामध्ये मनुस्मृतीचे अनेक श्लोक कोरलेले आढळले आहेत. राजे लोकांना स्वतःस मनूचे अनुयायी अथवा मनू मार्गगामी म्हणविण्यात अभिमान वाटत होता व मनूची उपाधी धारण करून स्वतःचा गौरव झाला असे मानित होते. चंपा अर्थात दक्षिण व्हिएतनाम मध्ये सापडलेल्या एका अभिलेखानुसार राजा जय इंद्र वर्मदेव मनुमार्गाचे अनुसरण करणारा होता असे आढळते. कंबोडियाच्या राजा उदयवीर वर्माच्या सदोक काकथोम येथील अभिलेखात मानव नीतिसार ग्रंथाचा उल्लेख आहे जो मनुस्मृतीवर आधारित आहे. प्रसद कोमपन हून प्राप्त राजा व यशोवर्माच्या अभिलेखात मनुस्मृतीचा अध्याय 2 श्लोक 136 उद्धृत केला असल्याचे आढळते. राजा जयवर्माच्या अभिलेखात मनुसंहितेच्या एका विशेषज्ञ मंत्र्याचा उल्लेख आहे. बाली द्वीपात आजही मनुव्यवस्था आहे. वरील देशामधील आचारसंहिता व संविधान मनुस्मृतीवरच आधारित होती व आताही मोठ्या प्रमाणावर आहे. फिलिपिन निवासी असे मानतात की त्यांची आचारसंहिता निर्माण करण्यात मनू व लाओत्सूची स्मृती यांचा प्रमुख वाटा आहे. म्हणून तेथील विधानसभेच्या प्रवेशद्वारावर या दोघांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. मनूचा आम्ही कितीही विरोध केला, कितीही निंदा केली तरी मनूचे आमच्या समाज जीवनातील जे स्थान आहे ते हा समाज व आमचा इतिहास जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत ते स्थान अढळ राहील. आदिवंश प्रवर्तक असल्या कारणाने मनूस न कधी त्यागले जाऊ शकते न कधी विसरले जाऊ शकते. भारतीय साहित्य व समाज मनूस आपला आदि पुरुष मानतात. सर्व मानव मनूचीच प्रजा आहे, संतान आहे. म्हणूनच मानववाचक जितकीही नामे आहेत ती मनू शब्दापासून बनली आहेत, जसे मनुष्य, मानव, माणूस इत्यादी. म्हणून निरुक्तकाराने त्यांचे व्युत्पत्ती करताना म्हटले आहे मनोः अपत्यम मनुष्यः, अर्थात मनूची संतती असल्यामुळे आपणास मनुष्य म्हटले जाते. ब्राह्मण ग्रंथातही मानव्यः प्रजाः
म्हणून हे म्हणणे मांडले आहे. युरोपीय विद्वानांनी भाषाशास्त्राच्या आधारे असे सिद्ध केले आहे की कधी काळी युरोप, इराण व भारतीय उपमहाद्वीप निवासी एकाच परिवाराचे घटक होते. त्या सर्वांच्या भाषेत मनुष्यवाचक जे शब्द प्रचलित आहेत ते मनुमूलक शब्दांचे अपभ्रंश आहेत. जसे ग्रीक व लॅटिनमध्ये मार्नोस, जर्मनीत मन्न, स्पॅनिशमध्ये मन्ना, इंग्रजी व तिच्या बोलीभाषेत मॅन, मेनिस, मनुस, मनेस, मनीस इत्यादी. इराणी व फारसीत नूह म्हणतात. या देशांच्या ऐतिहासिक उल्लेखावरून या तथ्यास पुष्टी मिळते. इराण निवासी आजही स्वतःस आर्यवंशी मानतात व आपला मूळ उद्गम आर्यांच्या सप्तसिंधू देशास मानतात. कंबोडिया निवासी स्वतःस मनूची संतती मानतात. थायलंडचे नागरिक स्वतःस सूर्यवंशी रामाचे वंशज मानतात. राम व कृष्ण दोघेही मनूच्या वंशपरंपरेत मोडतात. हे विवरण वाचून असे म्हणता येईल की महर्षी मनूस एक धर्मशास्त्रकार व विधिदाता अर्थात लॉ गिव्हर या रूपात जी प्रतिष्ठा व महत्त्व आहे ते अन्य कोणासही नाही. क्रमशः